आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी। 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचं प्रकरण, तर मला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा जरांगे यांचा आरोप। नाही तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवले आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात। दरेकर हे आणखीन आणि जेलला टाकणार। आज त्यांचेच लोक असते जुनून ते मला गोळ्या घालून मारणार। मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत वेळ, सगळे सोऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी। तर आंतरवली सराटीतील ज्या महिलांवर लाठी हल्ला झाला त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार असल्याची जरांगे यांची माहिती। मनोज जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली। वैद्यकीय पथकाकडून जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी, तर मराठ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंवर मध्यरात्री देखील उपचार। जरांगे यांनी मला बिननथीचा नाचा म्हटलं। मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसेल, दरेकरांचं प्रत्युत्तर। काढलेला नाचा असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे। मला चांगलं होऊ द्या मग दरेकरांना सांगतो कोण कसं दिसतं। दरेकरांच्या टीकेवर जरांगे यांचं उत्तर, तर दरेकर तमाशातल्या मावशीसारखे दिसतात, जरांगे यांची खोचक टीका। जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतं काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी। तू बी कसा दिसतो त्या तमाशातल्या मावशीवणी बिगर नाथाच्या मावशी, तुला सगळं सांग। थांब मला थोडं नीट होऊन दे। मनोज जरांगे पाटलांची 11 ऑगस्टला पुण्यामध्ये शांतता रॅली। अखंड मराठा समाज पुणे जिल्हा समितीकडून रॅलीचं आयोजन। पूजा खेडकरच्या आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू। लोकसभा निवडणुकीवेळी दिलीप खेडकरांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र चर्चेत। आईवडील विभक्त असल्याचा पूजा खेडकरचा मॉक इंटरव्ह्यूमध्ये दावा। अनेक कार्यक्रमांना मात्र मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांची एकत्र उपस्थिती। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससी आता ॲक्शन मोडवर। दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी पास झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणार। गेल्या 20 वर्षातील अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचं काम सुरू। एमसीएमध्ये पुन्हा एकदा पोटनिवडणूक होणार। अजिंक्य नाईक अध्यक्षपदी निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या सचिव पदासाठी आता पोटनिवडणूक होणार।